उपनयन म्हणजे मुंज. मुंज हा अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. उपनयन केल्याने बटूची ज्ञाननाडी सुरू होते. तो आयुष्यभर सात्विक विचार, उच्चार, आचार यांचं पालन करतो. उपनयन 8व्या वर्षी शास्त्रोक्त पद्धतीनं करावं. उपनयनानंतर गुरूंच्या आश्रमात राहून वेदविद्या, शौच व आचार विचार उच्चारांचं योग्य ते शिक्षण घ्यावं. विप्रांनीही त्यांच्या कुलदेवतेनुसार, विप्र म्हणजे ब्राह्मण, विप्रांनीही त्यांच्या कुलदेवतेनुसार मंत्रोक्त मंगल स्नान करून पूजन व प्राण संचय करावा. नियमितपणे सूर्य अर्चना व दिव्य गायत्री मंत्राचे पठण करणे आवश्यक आहे. तसेच त्रिकाल संध्या करावी. दोन्ही वेळेस अग्निकार्य करावे. त्यानंतर आपले नाव, गोत्र यांचा उच्चार करून सर्व वडीलधाऱ्या मंडळींना मनोभावे नमन करावे. गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेली उपासना भक्तियुक्त अंतकरणाने करावी. स्वाध्याय करताना मनात कोणताही विषय विकल्प आणू नये. सर्व लोकांनी उत्तम पद्धतीने अध्ययन करावे. अध्ययन करून झाल्यानंतर दुसऱ्यांना ज्ञानदान करावे. ज्ञानदानामुळे ज्ञान देणाऱ्या व्यक्तीस दुप्पट ज्ञान प्राप्त होते. ब्रह्मचर्य अवस्थेत मृगजिनावर शांत चित्ताने बसून अभ्यास करावा. शरीरोपोषण व आत्मवृद्धी करिता ओम भवती दीक्षां देही असे म्हणत भिक्षा मागावी. दीक्षा दिल्यानंतर दान करणाऱ्यास मंगल आशीर्वाद द्यावेत. दोन्ही वेळेचे भोजन करण्यापूर्वी आपोषण करून श्लोक म्हणून शुद्ध अन्न ग्रहण करावे. प्रसन्न चित्ताने अन्न ग्रहण करावे, म्हणजे ते शरीराला तारक होते. जे ब्राह्मण व्रतबंध करून उपदेश देतात, तसेच देव, वेद, शास्त्र, पुराण यांचं ज्ञान देतात, त्यांना आचार्य असं म्हणतात. जे ब्राह्मण एकदेशी उपदेश करतात, त्यांना उपाध्याय असं म्हणतात. यज्ञ याग करणाऱ्या ब्राह्मणांना ऋत्विक असे म्हणतात, असे नाव आहे. ब्राह्मणांना द्विज असंही नाव आहे. मातेच्या उदरातून पहिला जन्म व व्रतबंधनानंतर त्यांचा दुसरा जन्म होतो, असे सर्वजण मानतात. ब्राह्मणांनी नियमितपणे वेदऋचा, वेदशास्त्र, पुराण, इतिहास यांचं आयुष्यभर अध्ययन करावं. जे लोक ब्रह्मचर्याचं अत्यंत कडकपणे पालन करतात, गुरुची मनोभावे सेवा करतात, त्यांनी सांगितलेली सर्व कर्तव्य कर्म करतात, ते सर्वजण ब्रह्मपदास जातात. बंधमुक्त झाल्यामुळे जन्म मृत्यूच्या दुष्टचक्रात त्यांना अडकावं लागत नाही. या ठिकाणी 52वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. 53वा अध्याय आहे. आता गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम म्हणजेच प्रापंचिक व्यक्ती. आता प्रापंचिक व्यक्ती म्हणजे तुम्ही आम्ही आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी काही नियम सांगितले. ते नियम आपल्याला 53व्या अध्यायामध्ये पाहिजे. वेदाभ्यास यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ब्रह्मचारी मनुष्याने आपल्या परम पूज्य वंदनीय गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी व त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमात प्रवेश करावा. सर्व गुण संपन्न रूपवान सासू सासऱ्यावर माता पित्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या सुकन्येशी अग्नीच्या साक्षीनं विवाह करा. विवाह करताना सर्व गोष्टीचा पूर्णपणे विचार करूनच विवाह करावा. जीवन संगिनी आपल्या गोत्राची नसावी, तसेच तिचे वय सुद्धा नवरदेवापेक्षा कमी असावं व ती व्याधी रोगमुक्त व सुदृढ असावी. आपल्याकडे विवाहाचे अनेक प्रकार आहेत. गोयुग घेऊन कन्या दिली जाते. अशा विवाहास आर्ष विवाह असं नाव आहे. यज्ञामध्ये ऋत्विजांना कन्यादान केले जाते.
त्यास दैव विवाह असे संबोधतात. अशा विवाहास आर्ष विवाह असं नाव आहे. यज्ञामध्ये ऋत्विजांना कन्यादान केलं जातं त्यास दैव विवाह असे संबोधतात. धन वगैरे देऊन केलेल्या विवाहास आसुर विवाह म्हणतात. म्हणजे आता हुंडा देऊन विवाह करणे याला आता राक्षसी लग्न असं पण म्हणतात. पण आपल्याकडे तेच तर महत्वाचं आहे, म्हणून आसुर विवाह संबोधतात. स्त्री पुरुष एकमेकाशी वचनबद्ध होतात त्या विवाहाला गांधर्व विवाह असंही नाव आहे. युद्धात लावण्यवती स्त्रीला पळवून आणून तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्यास तो सुद्धा राक्षस विवाहच म्हणतात. सुंदर कन्येला फसवून तिचा छळ करून विवाह केल्यास तो पिशाच विवाह होय. हा अत्यंत निंदनीय विवाह आहे. अशा विवाह करणाऱ्या पुरुषाचे आयुष्य कमी होते, तसेच त्यांच्या घरातील लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे माता पिताश्रींच्या संमतीने अग्नीला साक्षी मानून विवाह करणे इष्ट होय. वडील, आजोबा, बंधू व माता या सर्व व्यक्तींना कन्यादानाचा क्रमानुसार अधिकार आहे. कन्यादान करणारे कोणीही नसेल तर त्या कन्येस स्वयंद्वारे म्हणजे स्वतः सुद्धा योग्य तो जीवनसाथी निवडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. म्हणजे तिला जर पाठीमागे आई वडील नसतील, नातेवाईक कुणी जर नसेल, तर त्या मुलीनं मात्र स्वतःचा पती स्वतः निवडण्याचा तिला शास्त्रामध्ये सुद्धा अधिकार आहे. सध्याच्या शास्त्र युगात सर्व भावी वधूवरांनी विवाहपूर्वी शारीरिक तपासणी करणे अत्यावश्यक आहे. अर्थातच डॉक्टरी तपासणी. कन्या ऋतुमती झाल्याबरोबर तिच्यासाठी वर संशोधन करण्यास सुरुवात करावी, नाहीतर तिच्या प्रत्येक ऋतुकाळात भ्रूण हत्येचे पातक लागते. विवाह झाल्यावर मायेच्या बंधनात जास्त न अडकता परमेश्वराची भक्ती करून हा दुर्लभ नरदेह सार्थकी कसा लागेल याकडे लक्ष द्यावे. कारण तारुण्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे हे लक्षात ठेवावं. काळ जातो क्षणाक्षणा, मूळ येईल मरणा, काय धावा धावतो करी, जव तो काळ आहे दुरी, हा सिद्धांत ध्यानात ठेवावा. विवाहानंतर प्रत्येक पुरुषाने आपल्या जीवन संगिनीस सर्वस्व मानावे व प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनसाथीला सर्व काही मानावं. पती पत्नी दोघांनीही आपले चारित्र्य अत्यंत शुद्ध ठेवावं. हीन चारित्र्यामुळे संतानाची सुद्धा तशीच उत्पत्ती होते. म्हणजे जसं आपलं चरित्र तसंच मुलांचं चरित्र होतं. कन्यादान फक्त एकदाच होतं. कन्येचे दुष्टपणे हरण करणारा पुरुष दंडास पात्र होतो व त्याला मृत्यूनंतर असह्य नरक यातना भोगाव्या लागतात. जो पुरुष सर्व गुण संपन्न चारित्र्यवान पत्नीचा त्याग करून दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागतो त्याला मृत्यूनंतर यमदूत घाणेरड्या नरकात पाठवतात. पण जर स्त्री परपुरुषाच्या नादी लागली तर तिचा त्याग करणे इष्ट होय, म्हणजे ते योग्य आहे असं शास्त्र सांगतं. जी स्त्री आपला पतिराज जिवंत असताना किंवा त्याची इहलोकीची यात्रा संपल्यावर सुद्धा पुरुषाचा विचार सुद्धा मनात आणत नाही, अशा सती सावित्रीची कीर्ती सर्वत्र पसरते. विवाह झाल्यानंतर पती पत्नीने एकमेकाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नये. आपल्या स्वामीची आज्ञा शिरोधार्य मानून जी पत्नी प्रेमाने प्रपंच करते ती खरोखर धन्य होय. आपल्या पतीचे सर्व हित पाहणारी पत्नी मृत्यूलोकी देवलोकी निवास करते. पत्नीने सासू सासऱ्यांना मान द्यावा, कारण त्यांच्यामुळेच तिला पती लाभलेला असतो. सासू सासऱ्यांची मनं दुखावून त्यांचे शाप घेऊ नयेत. कन्येचे संरक्षण बालपणी तिचे माता पिता, तरुणपणी तिचा जीवनसाथी अर्थातच तिचा पती व वार्धक्यात तिचा लाडका सुपुत्र म्हणजे म्हातारपणी तिचा सुपुत्र
सून नातवंड करीत असतात. ज्या स्त्रीला पती किंवा मुलं कोणीही नसल अशा स्त्रीची काळजी तिच्या नातेवाईकांनी घ्यावी. संतुष्ट स्त्री ही ग्रहलक्ष्मी असते. म्हणजेच ही समाधानी असेल तर ग्रहलक्ष्मी असते असं सांगितले गेले. हे लक्षात ठेवावं. त्यामुळे स्त्रियांचा कधीही छळ करू नये. ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो तिथे दुःख व गरिबी वास करते म्हणजे राहते. या ठिकाणी गरुड पुराणातील 53वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. आता अध्याय 54व्या अध्यायामध्ये द्रव्य शुद्धी आणि त्याची विधी या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता सुवर्ण, चांदी, शंख, शिंपले, चांबड व आसने या सर्वांची शुद्धी केवळ जलाने होते. जल म्हणजे पाणी. आता जलाचे थेंब शिंपडून गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी इत्यादी धान्याची उत्तम रीतीने शुद्धी होते. लाकूड, शिंग आदी इत्यादी अनेक पदार्थ तासून शुद्ध होतात. यज्ञ यागादी भांडी मार्जन म्हणजे त्याला घासून अत्यंत शुद्ध होतात. जमीन म्हणजे भूमी ही सावरल्याने, धुतल्याने किंवा शिंपडल्याने शुद्ध होते. अन्नामध्ये केस, माशी किंवा नानाविध प्रकारचे कीटक पडून दोष निर्माण झाल्यास ते भस्मलेपनाने अत्यंत शुद्ध होतात. तैल पात्रे माती व जलाने पवित्र होतात. विविध प्रकारची लोहपात्रे भस्म जलाने शुद्ध होतात. कथील, शिस व तांब, धातू, क्षार, आंबट पदार्थ हे सर्व काही जलाने शुद्ध होत असतात. भूमिगत जल हे सर्वात शुद्ध असतं. भूमिगत जल म्हणजे कोणतं? विहिरीतलं, नदीतलं पाणी हे सगळ्यात शुद्ध आहे. म्हणजे आपल्या फिल्टर मधलं वगैरे हे त्याच्यापेक्षा हे शुद्ध आहे असं सांगितलेलं. पण कुत्रे, चांडाळ, मांस, मलमूत्र व विविध प्राण्यांच्या तोंडातील लाळ यांच्यापासून अशुद्ध झालेलं जल कशानेही शुद्ध होत नाही. बाहेरून फेरफटका मारून आल्यानंतर, सुग्रास भोजन झाल्यावर, स्नानानंतर, शिंकेनंतर, झोपेतून उठल्यावर आचमन केल्याने शुद्धता होते. म्हणजे बाहेरून आलं, आपण हातामध्ये पाणी घेतलं, असं स्वतःच्या डोक्यावरती फिरवलं, याला आचमन, तरी पण शुद्धता प्राप्त होते. आचमन शास्त्रोक्त असणं आवश्यक आहे. त्रिकाल स्नान संध्या केल्याने मनुष्य आणखीन शुद्ध होऊ शकतो. अखंड नामस्मरण केल्याने मनुष्य पातकातून मुक्त होतो. या ठिकाणी 54वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. 55वा अध्याय आहे. या अध्यायामध्ये शास्त्र शुद्ध श्राद्ध विधी या ठिकाणी सांगितलेले आहे. आता गरुड पुराणातला महत्वाच्या विषयापैकी हा एक महत्वाचा विषय आहे. मानवी आयुष्याला मर्यादा असते. मनुष्य कितीही भाग्यवान शतायुषी असला तरी त्याला एक दिवस यमानं पाठविलेलं आग्रहाचं निमंत्रण स्वीकारावं लागतं. हे निमंत्रण नाकारता येत नाही. हा महाभयंकर काळ मनुष्याच्या जन्मापासूनच दबा धरून बसलेला असतो. काळ केव्हा व कसा हल्ला करेल हे काही सांगता येत नाही. मानवी शरीरात देव हा अंश रूपाने निवास करीत असतो. हा अंश बाहेर पडल्यानंतर फक्त 4 माणसाची आवश्यकता भासते. मृत्यू येण्यापूर्वीच प्रत्येकाने आपले अमाप पुण्य साठवून ठेवलं पाहिजे. मानवी जीवनात मनुष्य अक्षरशः रक्ताचे पाणी करून संपत्ती, घरदार इत्यादींचं जतन करून ठेवतो. पण या सर्वावर मुलं, मुली, नातवंड, नातेवाईक, सुना, जावई इत्यादींचा डोळा असतो. या जगात जिवंतपणी कोणीही कोणाला किंमत देत नाही व मृत्यूनंतर मात्र भले मोठे छायाचित्र म्हणजे फोटो लावून त्याला रोज नवीन हार घालतात भिंतीवर अडकून. अशा या जगाची रीत आहे. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. हे प्रत्येक मनुष्यानं ध्यानात ठेवलं पाहिजे. मरण माझे मरोनी गेले,
मज केले अमर अशी प्रत्येक मनुष्यानं वृत्ती ठेवणं आवश्यक आहे. पृथ्वी लोकी संपत्तीचा बिनचूक हिशोब जसा आवश्यक आहे त्या पद्धतीने मनुष्यानंतर मृत्यूनंतर द्यावयास लागणारा पाप पुण्याचा हिशोब सुद्धा अत्यावश्यक आहे. चित्रगुप्त हा सर्वांचा पाप पुण्य हिशोब तपासणीच आहे. म्हणजे आता त्याच्याकडे तपासणीचं कार्य त्याच्याकडे. आपण मग तुम्ही जरी केलं काही बी तरी मला कोण बघतंय, देवानं जरी नाही बघितलं तरी त्याच्याकडे चित्रगुप्त नावाचा एक कार्यकर्ता आहे आणि तो तासून तो आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेराच बसवलेला आहे की तुम्ही काय करताय, त्याचा हिशोब त्याच्याकडे. आता जोपर्यंत माणसाची इंद्रिय व्यवस्थित असतात व पैसा असतो तोपर्यंतच सर्वजण विचारतात. मनुष्य गेल्यानंतर सर्वजण खोटा शोक करीत असतात, कारण त्यांना माहीत असतं की काही दिवसांनी आपल्यावर सुद्धा अशी पाळी येणार आहे. त्यामुळे त्या मृत्यूला जिंकण्यासाठी अमाप प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत जन्मापूर्वीचे संस्कार, जन्म ते मृत्यूपर्यंतचे संस्कार व मृत्यूनंतरचे संस्कार असे एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. मृत्यूनंतरच्या संस्कारामध्ये श्राद्ध विधी हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. आपल्या पूर्वजांची श्राद्ध करण्यासाठी स्वतंत्रपणे महिना असतो. ज्यांना या महिन्यात श्राद्ध करणे जमत नसेल त्यांनी वर्ष श्राद्ध केलं तरी चालतं. श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांना उत्तम गती प्राप्त होते. आता आपण सविस्तरपणे श्राद्ध विधीची शास्त्रोक्त माहिती पाहू. श्राद्ध विधी केल्याने सर्व महापातके नष्ट होतात. अमावस्या, कृष्ण पक्ष, व्यातिपात, गजछाया, ग्रहण काळ व विषुववृत्तावरील सूर्य संक्रमण हा श्राद्ध कार्य करण्यासाठी योग्य तो कालखंड सांगितला आहे. प्रत्येक मनुष्यानं वार्धक्यात पदार्पण केल्यानंतर स्वतंत्रपणे एक छायाचित्र काढून ठेवावं. म्हणजे पुढे मुलांना छायाचित्र शोधण्याचा त्रास होत नाही. म्हणजे बरे का, हे म्हातारे माणसाला अगोदरच आयडिया सांगितली राव. म्हणजे जाण्याच्या अगोदरच आपला फोटो काढून ठेवायचा म्हणजे पुन्हा मुलांना त्रास नको. मातृपितृ भक्त विप्र श्राद्ध देवता असल्याने त्यांच्याकडून श्राद्ध करणे इष्ट होत. व्याधी रोगांनी त्रस्त असणारे सव्यंग विप्र श्राद्ध विधी करीत नाहीत. विप्र हा श्रीहरीचा भक्त असावा. ज्याच्या हाताने आपल्याला, ज्या ब्राह्मणाच्या हाताने श्राद्ध करायचे तो हरिभक्त असावा. नाहीतर तो श्राद्ध विधीला अयोग्य ठरतो. म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. हरिभक्त म्हणजे त्याच्या गळ्यात माळ असणं गरजेचं आहे. श्राद्धाच्या दिवशी लवकर उठून स्नान करावं. आपल्या पूर्वजांचं छायाचित्र स्वच्छ पुसून ठेवावं. विप्रांनी सांगितल्यानंतर फोटोला हार घालावा व गंध लावावा. विप्र ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे सर्व यथायोग्य विधी करावेत. श्राद्धाची सर्व पूर्व तयारी आदल्या दिवशीच करून ठेवावी. म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई होत नाही. श्राद्ध करण्यापूर्वी 1 दिवस आधी विप्रांना तशी कल्पना द्यावी. 2 ब्राह्मण देवकर्मासाठी पूर्व दिशेस व 3 ब्राह्मण पितृकर्मासाठी उत्तर दिशेस अशी विभागणी करावी. श्राद्धाच्या वेळी विश्वदैविक मंत्रोच्चार करावा. इतर लोकांना सुद्धा भोजनासाठी बोलवावं. भोजनाच्या वेळी विप्रांनी मौन धारण करावं. विप्रगणांना यथेच्छ भोजन द्यावं. व थोडा शिदा सुद्धा द्यावा. मुखाने मंत्र जप करण्यास विसरू नये. ज्यावेळी विप्रांचा क्षुधाग्नी शांत होईल, क्षुधाग्नी म्हणजे भूक, त्याची जोपर्यंत ब्राह्मणाची भूक पूर्ण होत नाही किंवा तो समाधानी होत नाही तोपर्यंत शांत होईल, त्यावेळी उरलेलं अन्न धरतीला समर्पित करावं. म्हणजे सगळी जेवल्याच्या नंतर उरलेलं सर्व विधी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर विप्रांना आचमन समर्पण करावं. मुखानं स्वस्ती असं म्हणून उदक सोडावं.
ऐपतीप्रमाणे योग्य ती दक्षिणा द्यावी. यानंतर पितरांचं विसर्जन करून मग स्वतः अन्न ग्रहण करावं. म्हणजे सगळे जेवल्याच्या नंतरच आपण जेवण करायचं, तोपर्यंत जेवण करायचं नाही. त्रयोदशी पण हित ग्रंथ सांगतो सगळ्या विप्र म्हणजे ब्राह्मणगण किंवा बाहेरची जी मंडळी येणारी त्यांना जेव घालायचं. आणि नंतर पण आपल्याकडे काय करतो समजा अगोदर पाणाऱ्याला बसवते त्याच्या ती जेवल्याच्या नंतर सगळे पुन्हा बाकीचे बसवते. पण ग्रंथ सांगतो अगोदर बाहेर ब्राह्मणाच्या नंतर सर्वसामान्य माणसं किंवा बाहेरचे आपतेष्ट नातेवाईक यांना जीव घालायचं आणि नंतर पाण्याने किंवा घरची माणसं. आता त्रयोदशी तसेच माघ महिन्यात अर्ध्य दिल्याने श्राद्ध कार्यास कन्यारत्न प्राप्त होते. यथायोग्य श्राद्ध करणाऱ्यास स्वर्ग आपत्य शौर्य बल ऐश्वर्य आणि विद्या यांची प्राप्ती होते व पूर्वजाकडून आशीर्वाद मिळतात. या ठिकाणी 55वा अध्याय पूर्ण झाला. गरुड भगवान की जय. आता अध्याय 56वा. या अध्यायामध्ये उपसृष्ट झालेल्या पुरुषाची अनेक लक्षणं सांगितली. ते म्हणाले, असा पुरुष तो सदैव उदास असतो. केलेल्या सर्व कामामध्ये मनुष्य मोठा राजा असला तरी तो राज्यास कुमारी कापतीस व गर्भवती स्त्री पुत्राला प्राप्त करू शकत नाही. आता मी तुला यावरचा उपाय सांगतो. एका चांगल्या शुभ मुहूर्तावर त्या पुरुषाचे विधी विधान करावे. सर्वप्रथम गायीचे साजूक तूप व सहरसाच्या गंधाने त्याला उत्साहित करून सर्व औषधी व गंधांनी त्याला रक्तभद्रासनावर बसवून विप्रसमूहाकडून पुण्याह वाचन करावं व दुर्भाग्याचा नाश होऊ दे असे सर्वांनी म्हणून एक प्रकारच्या आकार व वर्णाचे कलश घेऊन त्यास स्नान घालावे. पवमानीने पवित्र करावे. त्यानंतर नीलकंठा समवेत शिवानीचीही स्थापना करावी. भक्तियुक्त अंतकरणाने हात जोडून त्यांना ऐपतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा. पुत्रजन्मानंतर दुर्वा व फुलांनी मनोभावे पूजा करावी. देवीची स्तुती करून प्रार्थना करावी. हे देवी माते, तू माझ्या रूप यश स्त्री सौभाग्य पुत्र पौत्रादी इत्यादी सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर. त्यानंतर शुक्ल वस्त्र व अनुलेपन देऊन विप्रांना संतुष्टित करावे. 2 रेशमी वस्त्र गुरूंना समर्पित करावे व ग्रहांचीही व्यवस्थितपणे पूजा करावी. या ठिकाणी 56वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. आता 57व्या अध्यायामध्ये ग्रहयोगाची माहिती सांगितली. अपार धन संपत्ती सुख सोयी ऐश्वर्य परम शांतीची इच्छा असणाऱ्यांनी तसेच ग्रहाच्या दृष्टीचा विचार करणाऱ्यांनी ग्रहयाग करणे आवश्यक आहे. अनेक विद्वज्जनांनी सूर्य सोम बुध बृहस्पती मंगळ शुक्र शनी राहू आणि केतू या सर्व ग्रहांची पूजा करायला सांगितलं आहे. वर सांगितलेल्या नवग्रहाची दृष्टी तांबे कास्य स्फटिक रक्तचंदन सुवर्ण चांदी लोह व शिस या सर्वांनी शांतता प्राप्त होते. या सर्व ग्रहांचे द्रव्ययुक्त विधान करून मंगल स्नान करावे. सुवर्ण धातूंचे यथायोग्य दान करावे. गंध पुष्प वस्त्र अर्पण करून गुगुळाचा धूप दाखवावा. ग्रहयागाची सर्व प्रकारची कृत्ये मंत्रोक्त पद्धतीने करावी. योग्य त्या समिधांची क्रमाक्रमाने आहुती देऊन दही तूप मध या सर्वांनी समन्वित हवन करावे. त्यानंतर ग्रहासाठी म्हणून विप्रांना अन्नदान करावे. विप्रांना यथायोग्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे. राजा सुद्धा याप्रमाणे सर्व पूजा करून इच्छित फलप्राप्ती करू शकतो.
या ठिकाणी 57वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. वानप्रस्थ आश्रमाचे वर्णन. जो वानप्रस्थाश्रम स्वीकारतो त्याने आपल्या पत्नीच्या पालन पोषणाची जबाबदारी आपल्या मुलावर टाकावी किंवा पत्नीसह या वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करावा. वानप्रस्थाश्रमी मनुष्याने शम, दम, क्षमाशील राहावी. त्याने ब्राह्मण, पितर, देव, अतिथी, अग्नीसाठी यजन केलं पाहिजे. त्याने आपल्या नौकरांना तृप्त ठेवावे. त्याने जटा धारण केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे लोम धारण करावे. सदैव आत्मवृत्तीने राहावे. त्याने त्रिकाल संध्या केली पाहिजे. वेदांचाही अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणी भूतदया असावी. त्यासाठी त्याने प्राणी मात्रांच्या हितासाठी दक्ष राहिलं पाहिजे. त्याने मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता सदैव कार्यात मग्न असलं पाहिजे. भूमी शयन करावे. आशा अपेक्षा धरू नयेत. तो सदा सर्व काल क्रोध रहित असतो, म्हणजे त्याला राग येत नसतो आणि तो सर्वांशी प्रेमानं वागतो. भिक्षू धर्माची माहिती देताना याज्ञवल्क्य सांगतात की वानप्रस्थाश्रमात राहिल्यानंतर वनातून मुक्त झालं पाहिजे. इष्ट करून सर्व वेदींना प्रदक्षिणा घालावी आणि मग प्रजापत्य करावा. एवढं झालं की आपल्या आत्म्यात अग्नीची प्रतिष्ठापना करावी व शांतता धारण करावी. प्राणी मात्रांच्या हिताचं रक्षण करावं. त्यासाठी सदैव तत्पर व कार्यमग्न असावं. 3 दंड धारण करून हातामध्ये कमंडलू घ्यावा. काही मिळवावं या हेतूने परिश्रम करू नयेत. गावोगावी जावं. हिंडून जी भिक्षा मिळेल त्यातून अन्न मिळवावं. भिक्षू परिवारासह यात्रा कराव्यात. पण या यात्रा करीत असताना कोणत्याही गोष्टीने मोहित होऊ नये. केवळ परमहंस होऊन अशा प्रकारे जो सिद्ध योगी बनतो आणि देहाचा त्याग करतो त्याला अमृतत्वाचा लाभ होतो. जो मिताहारी राहतो व योगाचा अभ्यास करतो त्यास परमसिद्धी प्राप्त होते. याचकांचे अतिथींचे प्रिय करणारा ज्ञानी मनुष्यही श्राद्ध कर्म केल्यानंतर परमगतीला प्राप्त होतो. या ठिकाणी 58वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. महापाप करणारी माणसं नरकातील यातना या ठिकाणी थोडक्यात सांगितलं बरं का 59व्या अध्यायामध्ये. आणखीन पुढे काही सांगितलं इथं एका थोडे सांगितले. नरकातील यातना. आता महापाप करणारी माणसं नरकात जातात. इथे नरकात त्यांना अनेक प्रकारचं कष्ट व यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे त्यांच्या कर्माचा नाश झाल्यानंतर ज्यांनी ब्रह्महत्या केली असेल त्यांना गदर्भ म्हणजे गाढव, उंट किंवा श्वान म्हणजेच कुत्रा यांचा जन्म मिळतो आणि शेवटी तो मुका बनतो. ज्याने सोन्याची चोरी केली असेल त्याला कृमी कीटकांचा म्हणजे किडा मुंग्यांचा जन्म मिळतो. जो गुरुच्या शय्येवर निसतो म्हणजे गुरुच्या आसनावर जो झोपतो त्याला क्षयासारखं दुर्धर रोग होतात म्हणजे क्षयरोग त्या ठिकाणी त्याला होतात. जो कोणी धान्याची चोरी करतो म्हणजे शेतातली गहू तांदूळ किंवा ज्वारी काय जे असेल त्याची चोरी करतो त्याला उपाशी राहावं लागतं. तो भुकेने व्याकुळ होतो, रोगी बनतो आणि त्याला अनेक हाल अपेष्ट्या सोसाव्या लागतात. जो तेलाची चोरी करतो त्याच्या मुखाची दुर्गंधी येते म्हणजे त्याच्या तोंडाचा वास येतो. अशा प्रकारचे सर्व लोक दरिद्री, अधम आणि अशुभ लक्षणी असतात. ते कर्मभोगी असल्याने त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मरणच मिळतं म्हणजे त्यांचा फेरा चुकत नाही. या ठिकाणी 59वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. 60व्या अध्यायामध्ये आता प्रेताच्या शुद्धीची लक्षणं किंवा त्याचं वर्णन सांगितलं.
आता प्रेतामुळे जी अशुद्धी होते त्याबद्दल याज्ञवल्क्य सांगताना म्हणाले, जो मृत्यू समयी 2 वर्षाहून अधिक नसेल त्यास जमिनीत पुरावे. म्हणजे एखादी व्यक्ती 2 वर्षापेक्षा लहान आहे, म्हणजे लहान एखादं बाळ ते जर मरण पावला असेल तर त्याला जमिनीत पुरावं, त्याला जाळू नये. त्याची उदक क्रिया करण्याची आवश्यकता नसते, म्हणजे त्याला पाणी वगैरे पाजण्याचा विधी करायची गरज नाही. त्याच्यासाठी स्मशानभूमीपर्यंत जाताना सहजनासमवेत यमसुक्ताचा जप करावा, अग्निदहन करू नये. आई वडिलांची, गुरुजन व पत्नी यांची उदक क्रिया करावी. मात्र पाखंडी व जे पतित आहेत अशा माणसाची उदक क्रिया करू नये. तसेच ब्रह्मचारी, व्रात्य, क्रियोषित यांचीही उदक क्रिया करणे योग्य नाही. जे म्हणजे ब्रह्मचारी व्यक्ती, एखादी महाराज मंडळी असतील समजा आणि ती जर गेले असतील तर त्यांचा सुद्धा उदक क्रिया योग्य नाही बरं का. आता जे मद्यपान करतात, म्हणजे आता दारू पिणारे, आत्महत्या करतात, असे शुद्धीकरण करण्यास पात्र नसतात. त्यांना शुद्ध नाही केलं तरी चालतं त्यांच्याकडे. आता त्यांच्यासाठी शोक करण्यातही काहीच अर्थ नसतो, गेले तरी बरं आहे म्हणायचं ना, आपलं चालायचं. आता प्रेत कार्यानंतर स्नान केल्यानंतर इतर लोकांची शुद्धी होते. म्हणजे आपण ज्यावेळेस अंत्यविधीवरून येतो आणि नंतर मात्र आपण स्नान केलं तरी व्यक्ती शुद्ध होतो. यावेळी प्रेतास स्पर्श झाला असेल किंवा ते पाहिला असेल तर जे दोष होतात त्यांनी स्नान केल्यामुळे त्यांची शुद्धी होते. त्या दिवशी प्रेतगृहीच्या लोकांनी घरी अन्न शिजवायचं नसतं, ज्यांच्या घरची व्यक्ती गेलेली त्यांनी. आता त्यांनी विकत आणलेलं अथवा इतर लोकांकडून मिळालेलं अन्न खाऊन जमिनीवर वेगवेगळं झोपावं. यज्ञ करणाऱ्या पुरुषास प्रेतासाठी 3 दिवस अन्नपिंड करावं. वर्ण धर्मानुसार ही अशुद्धी असते. ब्राह्मणास 10 दिवस, क्षत्रियास 12 दिवस, वैश्यास 15 दिवस व शूद्रास 3 दिवस याप्रमाणे अशौच असते. म्हणजे आपल्या गावात जे नियम आहेत हे बरोबर आहेत म्हणायचे इथं माझ्या हिशोबाने. आता इथं बघा ना, वर्ण धर्मानुसार ही अशुद्धी असते. कोणती? आता ब्राह्मणाला सुतक किती दिवस असतं? 10 दिवस. आता क्षत्रिय म्हणजे लढाऊ, हा, त्याला किती दिवसाचं आहे? 12. किंवा आता तुमच्या आमच्या सारख्याला आपल्याला नियमानं सुतक किती? 12 दिवस. गंगा पूजनाचा दिवस सुतकाचा काळ येत नाही, दिवसापर्यंत सुतक. जरी तुम्ही तशी क्रिया करून आलात तरी सुतक जोपर्यंत दिवस होत नाही तोपर्यंत तुमचं सुतक फिटत नाही. गंगा पूजनला गोड जेवण असतं, म्हणजे सुतक फिटलेलं असतं. आता सती, व्रती, ब्रह्मचारी, दाता, ब्रह्मवेत्ता तसेच दान प्रसंगी, विवाहातील यज्ञ प्रसंगी, देशावर आपत्ती आली असताना आणि युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या माणसाची ताबडतोब शुद्धी होते. अग्निकर्म, माती, वायू, मन, जप, तप, निराहार, पश्चाताप ही सर्व शुद्धीची कारणं आहेत. त्यामुळं शुद्धी होते. अकार्य करणारे दान करतात व शुद्ध होतात. काही कारणाने ब्राह्मणाचा उदरनिर्वाह होत नसेल तर त्याने क्षत्रिय किंवा वैश्याच्या निर्वाहाचा अवलंब करावा. म्हणजे ब्राह्मणानं जर स्वतःचा उदरनिर्वाह होत नसेल तर त्याने तुमच्या आमच्या घरी भिक्षा मागायला हरकत नाही असं म्हणजे. वैश्यानं दूध, दही, तूप, जल, तीळ, रस, क्षार म्हणजे मीठ बर का, मध, हवी वस्त्र, चर्म, पादुका, लवण म्हणजे काय? लवण त्याला मीठच म्हणतात ना, मीठाला आणखी इथे डबल शब्द आला. पुन्हा मांस व गंध इत्यादीची विक्री करायची नाही. त्याने शेतीची कामं करण्यास मात्र काहीच हरकत नाही, पण त्यानं घोड्यांचा देखील विक्रय करू नये. या ठिकाणी 60वा अध्याय पूर्ण झालेला आहे. गरुड भगवान की जय. 61व्या अध्यायामध्ये पाराशर ऋषी कृत धर्म नियम सांगितलेले, म्हणजे पाराशर ऋषींचे जे धर्म नियम आहेत ते या ठिकाणी सांगितलेले. महातपस्वी पाराशर ऋषींनी व्यास महर्षींना वर्णाश्रम धर्म
कथन केलं। याप्रमाणे श्रुती, स्मृती व सदाचार हे त्रिकूट वेदांचं कर्तृत्व आहे। म्हणून हे सुद्धा वेदांनाच धर्म असं म्हटलं आहे। कलियुगात सत्पात्री दान हाच खरा धर्म आहे। यात कर्त्याचा त्याग होतो, आपल्या सात्विक आचरणातून सर्व काही प्राप्त होत असल्याने स्नान, संध्या, होम, जप, देव, अतिथींचं मनोभावी पूजन ही 6 कर्म नित्य नियमाने रोज करावी। धर्मात सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर सत आचार विचार व हे सुद्धा आवश्यक आहे। तसेच आयुष्यभर सात्विक आहार ग्रहण करावा। सात्विक म्हणजे शाकाहारी आहार ग्रहण करावा। या ठिकाणी 61वा अध्याय पूर्ण झालेला आहे। गरुड भगवान की जय। हो तरी कसं फसफस करायला लागलं काय, कसं कळत काय नाही त्यांचं। 62वा अध्याय आहे। या अध्यायामध्ये नीतिसार सांगितले, नीतिसार कथन केलं। सूतजींनी अनेक राजांना परम कल्याणकारक व स्वर्गाची सहजपणे प्राप्ती करून देणारे असे नीतिशास्त्र सांगितले। हे नीतिशास्त्र सर्व लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। ते म्हणाले, आपणास सिद्धी प्राप्त व्हावयास हवी अशी इच्छा असणाऱ्या मनुष्याने आयुष्यभर व्यसनापासून व दुष्टांच्या संगतीपासून दूर राहावे। व्यसनामुळे मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होते। संग तसा रंग हे ध्यानात ठेवणं आवश्यक आहे। वाईट संगतीमुळे सज्जन पण दुर्जन बनू शकतात। दुर्जनाची जर संगत केली तर मृत्यूनंतर असह्य नरक यातना भोगाव्या लागतात। दुष्ट स्वभाव असणाऱ्या व निंदनीय कृत्य करणाऱ्या मनुष्याशी कधीही बोलू नये। आपल्या मित्रांना विरोध करू नये व विरोधकावर प्रेम करू नये। शिष्याला सदउपदेश व दुष्टाची संगत केल्याने अनेक चांगले लोक सुद्धा लयाला गेलेले आहेत। विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टीचे आयुष्यभर पालन करावे। व्यवहार करताना आपण कोणाला फसवू नये व इतरांकडून आपण सुद्धा फसवू नये। व्यवहार व भक्ती यांचा योग्य तो संगम साधून प्रपंच करावा। आयुष्यभर अजात शत्रू राहू अशी आपली प्रतिमा असावी। परस्त्री, परान्न, परधन यांचा त्याग करावा। घरी अतिथी आल्यानंतर त्यांना योग्य तो मान द्यावा। पंच पक्वान्न तयार करून यथेच्छ भोजन द्यावं। आपण इतरांकडे पाहुणे अतिथी म्हणून गेल्यावर कमीत कमी दिवस राहून स्वगृही परतावं। म्हणजे पाहुण्याच्या घरी जास्त दिवस राहायचं नसतं। गेलं की आपलं काम उरकलं की वापस येईल। उत्तम लोकाशी मैत्री, विद्वानाशी चर्चा, धार्मिक ग्रंथाचं वाचन व निर्लोभी लोकाशी मैत्री समाधान देणारी असते। म्हणजे मित्र हा लोभी नसावा, निर्लोभी। ज्या देशात आपले सर्व भावे कल्याण चिंतिणारे नातेवाईक, पालन पोषण करणारा पिता, जीवश्च काय सांगितलं, जीवश्च कंठश्च मित्र व तेथे उत्तम उदरनिर्वाहाचे साधन आहे, तोच आपला देश आहे। माता पित्यास व मातृभूमीस कधीही विसरू नये। माता पित्यांचा अपमान करून बायको बरोबर दुसरीकडे राहण्यास जाऊ नये। जो आपल्या स्वामीची आज्ञा शिरोधार्य मानतो तोच खरा सेवक होय। ज्या घरात पत्नी पती दोघंही स्वतःचं चारित्र्य निर्मळ ठेवून स्वतःचा प्रपंच उत्तम तऱ्हेने करतात ते खरे धन्य होतात। जी स्त्री आपल्या पतीला सर्वस्व मानून सर्व कर्तव्य कर्म करते तिची कीर्ती दूरवर पसरते। अशी पतिव्रता पत्नी ज्याला लाभते तो त्रैलोक्याचा राजा समजावा। या उलट ज्या घरात सदैव भांडण सुरू असतं, पती पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, पत्नी आई नवऱ्यामध्ये भांडण लावून देणारी असेल, अशा माणसाचे घर म्हणजे साक्षात सर्पाचे वारुळ होय।
अशा कलहप्रिय घरातील व्यक्ती यमाला फार आवडतात, म्हणजे लवकर चला म्हणतात. या मानवी जीवनात सत्संगती, शरणागती व नामस्मरण या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. अन्न, वस्त्र व निवारा या सर्व मूलभूत गरजा आहेत. या गरजांच्या पलीकडे जाऊन रोज धार्मिक ग्रंथाचे 1 पान सहकुटुंब सहपरिवारासहित वाचन आवश्यक आहे. ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. सत्संगतीमुळे दानवाचे सुद्धा देव झाले आहेत. रावण बंधू विभीषण हा राक्षस कुळातला, पण सीतापतीस शरण गेल्याने त्याचा सुद्धा उद्धार झाला. आपल्या आजूबाजूला असलेल्या औषधी वनस्पतींचा फायदा करून घ्यावा. जिभेवर दोन्ही बाबतीत, खाण्यापिण्याबाबतीत व बोलण्याबाबतीत संयम राखणं आवश्यक आहे. प्रपंचाचा सर्व भार ईश्वरावर टाकून आपण आपली सत्यतेने कर्तव्य करावे. या ठिकाणी 62वा अध्याय पूर्ण झाला. गरुड भगवान की जय.